जरा होत होता चिखला तर वरनं पाऊस पडतो त्यात उभं राहायचं कुठं निवारा गावतो ना गावत असं गोड्या बोजे असल्यावर तसं सरळ चालावं लागतं उभं राहता येत नाही त्यांच्या बोजा खाली गेल तेव्हा निवारा करेल तेव्हा आपण तिथं निवाऱ्याला थांबायचं नाही तोपर्यंत आपण पावसातच थांबायचं. आता तुमच्या त्याबद्दल आपण जागतिक महिला दिनाबद्दल नेहमीच मोठमोठ्या महिलांची कहाणी बघतो पण साहित्यामध्ये जर पाहत असलं तर व्यंकटेश तात्या माडगुळकरांची कादंबरी सुद्धा बघून आपल्याला मेंढपाळांच्या जीवनाविषयी दर्शन घडतं. आज आपण थेट अशा एका मेंढपाळाच्या वाड्यावरच्या महिलेशी आपण बातचीत करणार आहोत, ताईंशी बातचीत करणार आहोत. काय तुमचं नाव काय? तुमचं ह्या व्यवसायामध्ये कधीपासून आहे तुम्ही? आम्ही आधी पण होतो आई वडिलांची तिकडं आता पण यायचं. आई वडिलांची पण तुमच्या मेंढर? हो लहानपणापासून मेंढच वळली आम्ही. अच्छा. मला असं आता आमच्याकडं भागामध्ये असे शक्यतो मेंढपाळाच्या व्यवसायामध्ये शक्यतो कोण येत नाही. जर मग एखाद्या मुलीला जर विचारलं की मेंढपाळाचा मुलगा आहे किंवा त्या जागा जर एखादं लग्न करायचं म्हणलं तर ते मुलगी म्हणते मला मेंढरवाला नको, शेतकरी नको. शेतकऱ्याला पण आता शिकलेल्यामुळे खूप म्हणतात. शिकलेल्यामुळे तुमचं शिक्षण नाही? शिक्षण आपलं आहे थोडस अक्षर वळण म्हणून. आता झालंय थोडस पण आता आमचा धंदा पहिला तो झालाय त्यामुळे काय आम्हाला कटाळा नाही त्या धंद्याचा. तुम्हाला काय असं म्हणजे अडचणी वाटतात का? म्हणजे अडचणी काहीच नाही वाटत. म्हणजे तुम्हाला आनंदानं तुम्ही? हो आनंदाने आम्ही. तुम्हाला असं कधी शहरांच्या माणसाला आम्ही घाबरत नाही काय नाही. हो. सुरुवात कशी होती या कामाची, मेंढपाळ व्यवसायाची सुरुवात कशी? सुरुवात आमची होती उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काय तुमची काम असते? सकाळी लवकर उठायचं 5 वाजता, दूध काढायचं सर्वांनी. बकरं पण उभी राहत नाही तसेच पकडून धरायचे, दूध काढायचं. लवकर जाता तुम्ही मालक लवकर जाता दूध घेऊन, परत आंघोळ्या चहा पाणी जेवण करायचं. नंतर बकरी उठून लांब बकरी जातात चरायला. म्हणजे इथं काय आता जवळ नाही ना काय, त्यामुळे लांब जाते. पाणी बिणी लांब असते. या तुम्ही म्हणला की तुमची आई वडील मेंढपाळ, मग तुम्हाला शाळा कशी काय शिकला? म्हणजे थोडीफार शिकला? हो तिकडे त्यांची पण आहेत ना घरदार सगळे आहेत. मग आई वडील मेंढराकडे जात होते, मग तुम्हाला आई वडील मेंढराकडे जात होती. चुलता चुलती घरी असायची, ती घरी असायची त्यामुळे आम्ही पण असायचो. हा म्हणजे चुलता चुलत्यामुळे तुम्हाला शिक्षण थोडंफार मिळालं? हो मिळलं. जर चुलता चुलती आमचे बाकीचे शिकलेत की भाऊ पोलीस आहे. अच्छा. कुठे आहेत का भाऊ? मुंबई पोलीस आहे तिकडे. भाऊ तुमचा म्हणजे भाऊ शिकला. जर तुम्ही शिकला तर तुम्ही पण एखादी नोकरी मिळवली असती तुम्हाला. काय तिकडं आता आई वडिलांचं इकडे जरासा हाल होत होतं ना, त्यामुळे आम्ही पण सोबत राहिलो त्यांच्या. त्यामुळे तुम्हाला शाळा सोडावी लागली? त्यामुळे आम्हाला शाळा सोडावं लागली. मेंढपाळांच्या मुलांना शाळेत जर दुपारचा टिफिन जर डबा म्हणतो आपण त्याला, तर त्या जेवणाच्या डब्यामध्ये शक्यतो चटणी आणि भाकरी असते. शक्यतो आपल्याकडे भाज्या वगैरे नाहीत, पालेभाज्या खा म्हणून आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं. पण तुम्हाला घरी तर ठेवावंच लागते. या इथं आता पालेभाजी तर आता दादानी मगाशी सांगितलं की इथं आता प्यायची पाणी सुद्धा नाही. मग आता शेती नाही तर मग भाजीपाला कुठून आणता येतं? भाजीपाला विकतच घेतो. कुठून आणता येतं? मार्केट मधून घेतो ना. मार्केट माहिती आहे तुम्हाला? हो सगळे मार्केट माहिती आहे. जिकडे जाईल तिकडे मार्केटच जायचं. बकरीच्या पाठी गेलं तरी घेऊन यायचं आपलं. संध्याकाळच्या वेळेस दिवसभर नाही घ्यायचं पण संध्याकाळनं घेऊन यायचं. दिवसभर वजच वाटतं त्याचं. खरं मेंढपाळांच्या महिलांचे म्हणजे त्रास काय होतो? त्रास ह्या वेळेला काय नाही. उन्हाळ्या दिवसाचं, पावसाळ्या दिवसाचं जरा होत होता. तर वरनं पाऊस पडतो त्यात उभं राहायचं, कुठं निवारा गावतो ना गावत असं गोड्या बोजे असल्यावर तसं सरळ चालावं लागतं. उभं राहता येत नाही. त्यांचा बोजा खाली गेल तेव्हा निवारा करेल तेव्हा आपण तिथं निवाऱ्याला थांबायचं नाही तोपर्यंत आपण पावसातच थांबायचं. आता तुमच्या वजा बरोबर किती घोडे आहेत? घोडे आहेत की 3 आहेत. एक कमीचे, एक रिकामीचे. एक रिकामी जाते मोकळत असतात. ते मोकळत असते. बघ आता घोड्यावर, आता घोडी तर मला फार मोठी 2 तरी कट्ट्याची म्हणजे मोठी आहेत घोडी. वजन कसं त्यावर चढवता बांधता कसं? आता सवय झाली ना. आता तर तुम्ही दोघी दिसताय किंवा अजून तुमच्या बरोबर किती आम्ही एकटे थांबतोय, बाकी सगळे बकऱ्याकडे जातात. इकडे अडचण आहेत ना पुरुष मंडळी उचलतो तसं ताकद लावायची. हा तसलं आहे ताकद. आम्ही एकामेकीला मदतीला असतो ना. एकामेकीला असतो तिला आपण जायचं, ती आपल्याला येणार उचलायला. असं एखाद्या वेळेस असं वेळ काढायचा कामासाठी. आता समजा वजे घेऊन चाललाय घोड्याचं तुम्ही आणि एखाद्या वेळेस असं घोडं कधी मध्ये बसलंय, असं कधी घडलंय का? कधी घडतंय सगळं होतं या. ते फार व्यवस्थित करावं लागतं. या कटाळा असा करायचाच नाही कुठल्या गोष्टीचा. कटाळा आला तरी त्यातच हे करून घ्यायचं. आता तुम्ही येताना कसं वाहनाने आले का चालत झाला? आम्ही चालतच येतो. या चालत येत वाहनाने आणायचं म्हणलं तर जातात की
40-50 हजार जातात. म्हणजे तुमची कमाई वर्षभराची चालली. हो, वर्षभराची कमाई त्यात जाते. त्यामुळे मग आम्हाला परवडत चालेल. नाही. महिला दिन आहे तुम्हाला माहिती आहे का जागतिक महिला दिन कधी असतो? एवढं नाही सांगता येत. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे हा. आणि तुमच्यापर्यंत जागतिक महिला दिन म्हणजे महिलांच्या हक्काविषयी अधिकाराविषयी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. पण तुमच्यापर्यंत महिला दिन हे तुम्हाला कधी माहितीच नाही. माहितीच नाही. अच्छा. ते आता काही नवीन गोष्टी असतात काही एवढे माहिती नाहीत बघ. मेंढपाळामध्ये नात्या गोत्यात जास्त हो, हो. लग्न करतात पण आता नात्या गोत्यात सुद्धा देत नाही. नाही माझ्या देत, मुलाला बी बरोबर दिलं आहे. जात आता नाही देत नात्या बी नाही. देत नाही. जर मुलगी हो. शिकली आता ते सरकारतर्फे लाडकी बहीण योजना तुम्हाला काय माहिती आहे हो, आहे यासंबंधी? की. आहे. लाभ तर मिळतोय का? मिळतो? भेटतंय पण ते अजून हे केलं होतं सर्व पण ते हेच झालं नाही ओपनच झालं नाही बरोबर. मग आणि तुम्हाला ते पैसे मिळत नाहीत. मिळणार होतं पण ते घोटाळा राहिला एक आमच्याकडूनच राहिला. कशामुळं तुम्हाला ते पैसे मिळत? राशनचं नाही का ते रेशनला नाव नाही. राशनची चिठ्ठी द्यायची होती ना ती त्यांना. हा, मग ती तुमच्यावर चिठ्ठी नाही मिळत. आम्ही ती बनवाय गेलोच नाही तिकडं आम्हाला काम वाढलं ते आम्ही दुसऱ्या दिवशी गेलोच नाही. जावायला मिळतं तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता? हा. नाही मिळत. दोघींना पण मिळत नाही. मिळत नाही. नाही तुम्ही मिळत. सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत. बँकेचं खातं बितं खोलून ठेवलंय पण ते चालूच नाही झालं. नाही बरोबर तुम्ही तुमचं एवढा दिवस असतं इकडे जाणार कसं? आम्ही या कामामुळेच आम्ही गेलो नाही आणि आम्ही ते चालू झालं तरी आम्हाला काही वेळेची वेळेला जायला भेटणार नाही. तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळावा असं वाटतंय? वाटत होतं हा. पण ते आता त्याचं टायमिंगच निघून गेला. टाइम निघून गेला टायमिंग मेंढपाळापर्यंत. निघून गेला. भेटला असतं आमच्यातल्या सगळ्यांना भेटले ना आमच्या जावांना यांना. तुम्हाला भेटला. तुम्ही मेंढपाळाच्या मेंढरा मागं असल्यामुळे बकऱ्यात असल्यामुळे हा, तुम्हाला आम्हाला भेटलं वेळ काढता नाही. नाही वेळ काढता नाही कारण हा. जनावर बघायची का ते बँकेत जायचं हा, का तसं कागद झालं. जरायचं अशी हा. वेळ तुमच्यावर आणि आली. त्यांनी एका टायमाला नाही दिलं तर पुन्हा पाठवत्यात आणि डबल आपल्याला वेळ नाही निघला तर आपण थांबतोय तसं. तुम्हाला ताई बोलून बरं वाटलं हा, आणि मस्त. जागतिक महिला दिनाच्या आमच्या राष्ट्र भारती परिवार आणि माझे मित्र सुदर्शन आजी सागर आणि ऋषिकेश जरग यांच्यामुळे आज तुमच्यापर्यंत मी पोहोचलो आणि तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. दादांना पण पुढे व्यवसायासाठी शुभेच्छा आणि मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्यावं हो. हीच तुम्हाला आमचं थँक्यू शुभेच्छा. धन्यवाद.